आज खूप जोरात पाऊस पडत होता, म्हणून माझा क्लास रद्द झाला. इतका राग आला होता या पावसावर. खरं तर त्याचा काहीच दोष नव्हता, पण माझी मनातली घुसमट काही केल्या थांबेना. खिडकीतून त्या मुसळधार पडणाऱ्या पावसाला, विचित्र वाहणाऱ्या वाऱ्याला आणि त्यात झोडपून निघणाऱ्या झाडांना बघताना एकदम डोळ्यात पाणी आलं. आणि शेजारीत असलेल्या नटराजाच्या मूर्तीकडे माझं लक्ष गेलं. त्या मूर्तीमध्ये केवढी शांतता एकवटली होती. हळूच दोन्ही हात जोडले गेले. कळलं पण नाही. मनात विचार आला, या नृत्य देवतेचं आणि आपलं असं काय बरं नातं आहे? क्लेश देणाऱ्या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला नकळत या निर्जीव मूर्तीनं कसं बरं दूर केलंय? त्या सुंदर रेखीव मूर्तीला मी पुन्हा एकटक बघायला लागले आणि त्या आकारातून साकारणारं संगीत मी अनुभवलं. उजव्या हातात धारण केलेला डमरू, नादाची निर्मिती ज्याने केली त्या वाद्यातून उमटणारा आवाज म्हणजे जणू आपल्या हृदयातल्या ठोक्यांचा ताल आहे असं सांगत होता. या डमरूचा नाद म्हणजे रोजच्या दिवसाला बदलणारा जीवनाचा ताल सांभाळणारी शक्ती असं मला वाटलं. मग नजर गेली उजव्या हातातल्या अग्नीकडे. हा अग्नी म्हणजे जणू काही संगीतातल्या षड्जाचं प्रतीक, अखंड ऊर्जा पुरवणारा, कधी आनंद तर कधी दुःखाच्या हिंडोळ्यावर झुळणारं मन, अनेक भावनारूपी रागांच्या स्वरबंधातून व्यक्त होणाऱ्या मनाची आठवण करून देत होता. बाहेर कोसळणारा पाऊस याच संगीतावर तांडवलास्य नृत्य करतोय की काय असं मनात आलं. सत्याचं आणि सौंदर्याचं नातं हेच खरं कलेचं, कलाकाराशी असलेलं नातं असं सांगणारे त्याचे अभय आणि वरद हस्त खूप सुंदर दिसत होते. माझ्यातल्या कलाकाराला कर्तव्याची जाणीव ते करून देत होते. मग हळूच नजर खाली झुकली आणि एक पाऊल वर उचलून दुसऱ्या पायाखाली आडव्या पडलेल्या खुज्या राक्षसी आकृतीला न्याहाळलं. पुन्हा अस्वस्थ झाले. तोच तो शत्रू, तो अपस्मार आणि आळस, याला दूर ठेवायलाच हवं. बापरे! एकदम चमकून पाहिलं, जोरात वीज चमकली आणि खिडकीतून बाहेर पाहिलं, पाऊस पडतच होता. नटराजाचं हे तांडव नृत्य बाहेर चालूच होतं. पण आज या नृत्य देवतेने मला खूप काही शिकवलं. माझं आणि कलेचं नातं समजावलं. साक्षात वैश्विक संगीताचं प्रतीक असलेल्या त्या आकृतीत मला जीवन नृत्य अनुभवल्यासारखं वाटत होतं. अचानक थंड वाऱ्याची झुळूक खिडकीतनं आत आली आणि पाण्याचे तुषार अंगावर उडवून गेली. तेवढ्यात एक ओळखीचा आवाज, खोल, गंभीर ऐकू आला. हे नातं काही या एका जन्माचं नाही. नटराजाच्या मूर्तीपाशी एकाग्र झालेले डोळे घट्ट मिटून घेतले आणि साचलेल्या आसवांना बाहेर पडण्याची वाट मोकळी करून दिली. जन्मोजन्मीचं अतूट नातं मला गवसलं होतं.